नमस्कार. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण न्यायालयीन सक्रियता ही बाब आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा, ज्या योगे की सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय उल्लेखनीय नेहमी मानण्यात आलेली आहे. न्यायालय ही एक स्वतंत्र अशा स्वरूपाची असणारी शाखा आणि याला त्याच्या आपल्या काही मर्यादा ह्या देण्यात आलेल्या आहेत. परंतु केवळ ह्या मर्यादेत राहून या ठिकाणी बहुतांश अशा स्वरूपाची कार्य ही पार पाडणे कठीण होत असेल किंवा एखाद्या वेळ या ठिकाणी आपल्या मर्यादेच्या पुढेही कुठेतरी न्याय क्षेत्राला हस्तक्षेप करावा लागत असेल तर या बाबीची या ठिकाणी स्पष्टता आपल्याला या न्यायालयीन सक्रियतेतून दिसून येते. न्यायालयीन सक्रियतेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की प्रामुख्याने नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर जर गदा येत असेल किंवा नागरिकांच्या ह्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी या ठिकाणी न्यायालय अनेक वेळा स्वतःहून या बाबीमध्ये हस्तक्षेप करीत असते. या बाबीला न्यायालयाची न्यायालयीन सक्रियता असे आपण म्हणतो. या त्यांच्या दैनंदिन कार्य, दैनंदिन जबाबदारीच्या पुढे जाऊन काहीतरी हे न्यायालय त्या ठिकाणी आपली भूमिका ही पार पाडते. त्यावेळेस तो भाग न्यायालयीन सक्रियतेमध्ये ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम यामध्ये येत असलेला आपल्याला दिसून येतो. न्यायालयीन सक्रियतेचं प्रामुख्याने अनेक वेळा न्यायालयीन सक्रियतेमुळे ज्या काही वैधानिक ह्या शाखा आहेत, कार्यकारी शाखा असो, कायदेमंडळ असो, न्यायमंडळ असो, ह्यांच्यामध्ये अनेक वेळा या संदर्भात वादही होत असतात. परंतु बऱ्याच अंशी आपण बघतो की सामान्य पातळीवरून या न्यायालयीन सक्रियतेचं नेहमी स्वागतच करण्यात आलेलं आहे. न्यायालयीन सक्रियता म्हणजे न्यायपालिकेने केवळ कायद्याचा अर्थ न लावता समाजातील अन्याय दूर करण्यासाठी किंवा नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कार्यकारी शाखा किंवा विधिमंडळाच्या क्षेत्रात सकारात्मक असा हस्तक्षेप करणे याला आपण न्यायालयीन सक्रियता असं म्हणतो. आणि हे प्रामुख्याने जनहित याचिकाच्या संदर्भात अधिक प्रमाणात आपल्याला हे उदाहरण दिसून येते. ह्या PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन यामध्ये प्रामुख्याने